मी काल अजितदादांबरोबरही होतो, त्यांनाही मी त्यांचा इंटरव्ह्यू केला. ते बोलले राष्ट्रवादीवर कुणाचं वर्चस्व आहे हे 4-5 वर्षानंतर कळेल. ठीक आहे. आता मी तुमचा एक प्रश्न विचारतो की तुम्ही प्रत्येक सभेत एक गोष्ट बोलता की जर 400 पार आले तर संविधान हे लोक बदलतील किंवा भारतीय जनता पक्ष हे संविधान बदलतील. प्रत्येक सभेत तुम्ही बोलता. तुम्हाला ती भीती आहे का, म्हणजे की संविधानावर हल्ला होऊ शकतो? 4 लोकांनी जे भाजपचे पार्लमेंटमध्ये होते त्यांनी जाहीरपणाने या गोष्टी मांडल्या. हेगडे नावाचे व्यवस्थित बंगलोरचे खासदार, त्यांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे, लोकसभेचे सदस्य होते, त्यांचं स्टेटमेंट हे आहे की आम्हाला इतका नंबर 400 हवा आहे, कारण मोदींना या संविधानामध्ये बदल करायचा आहे. तो करायचा असेल तर त्यांना पुरेशी संख्या देण्याची आवश्यकता. त्यांचं स्टेटमेंट आहे. ज्योती मेहता म्हणून एक सदस्य राजस्थानमध्ये, असं स्टेटमेंट त्यांचं आहे. उत्तर प्रदेशचे खासदार राजू म्हणून, त्यांचंही स्टेटमेंट असंच आहे. आणखीन एक नाव विसरलो मी, 4थ्या ग्रस्तांचंही स्टेटमेंट. हे 40 भाजपचे पार्लमेंटचे मेंबर आहेत. ते वेगवेगळ्या राज्याचे आणि ते ज्याची जाहीरपणाने बोलतात याचा अर्थ तो पक्ष शिस्त पाळणारा पक्ष असं समज सगळ्यांचं आहे. आणि त्यामुळे शिस्तीच्या चौकटीत काम करणाऱ्या पक्षाच्या 4 अलग राज्याच्या 4 नेत्यांच्याकडे अशा प्रकारची विधानं येतात. त्याची नोंद आम्ही घेतली का नाही. आणि त्यामुळेच आम्हाला असं वाटतं की याच्यात या देशाची संविधान ही संकटात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यासाठी लोकांनी जागरूक राहिलं पाहिजे. आणि हे 405, 410 वगैरे वगैरे जे आहे ते कुठल्या परिस्थितीत होऊन देता कामा नये. तर तुम्हाला वाटतं का की संविधान बदलणं एवढं सोपं आहे? असं करायचं ठरवलं तर ते भाजपचं नेहमी असं म्हणणं आहे की आम्ही असं काही करणार नाही, आमच्याविषयी असे गैरसमज पसरवले जातात. तुमच्याविषयी तुमचे 4 लोक बोलले, त्यांच्याबद्दल तुम्ही काय भूमिका घेतली? गैरसमज हा समज का झाला? ही जाहीरपणानं बोलतात, त्याच्यामुळे समज व्हायला मदत येते. एक आता आणखी ज्या काही एक तर इथे मोदी आणि अमित शहांच्या खूप सभा होतात महाराष्ट्रात. अमित शहांनी असं म्हटलं की तुम्ही जे बोलले होते अमरावतीत नवनीत राणांबद्दल चूक झाली, मी माफी मागतो असं तुम्ही बोलले. ते बोलले की पवारांनी शेतकऱ्याची माफी मागावी, त्यांनी 10 वर्ष कृषी मंत्री असताना काय केलं? म्हणजे तुमच्याकडे कृषी मंत्री असं माझ्याकडे आकडे नाही. मी कृषी मंत्री झालो त्याच्यानंतरच्या 10 वर्षात देशामध्ये काय घडलं याचा इतिहास आहे. प्रत्येक गोष्टीचा खर्च कमी झाले, आत्महत्या कमी झाल्या. आणि यांचं मोदी साहेबांचं राज्य आल्याच्या नंतर आज तुम्ही आकडेवारी घ्या या सगळ्या विदर्भाच्या जिल्ह्याची आणि त्यावेळेची म्हणजे मे असतानाची आकडेवारी घ्या. आता आत्महत्याची संख्या या 10 वर्षात वाढली. त्याच्या फिगर्स आहेत, डिस्ट्रिक्ट वाईज फिगर्स आहेत. आणि त्यामुळे अमित शहाबद्दल त्यांना काही नैतिक अधिकार नाही. अर्थात अमित शहा आणि नैतिकता हे माझ्याकडनं सुद्धा चुकीचंच होतं आहे अपेक्षा करणं. पण ते जे सांगतात त्यांना वस्तुस्थिती माहिती नाही आणि असली तर ती सांगतात. त्यामुळे माफी मागायचा प्रश्न नाही. या उलट आत्महत्याच्या खोलामध्ये मी गेलो, कारणं बघितली. त्याच्यामध्ये कर्जबाजारीपणा हा इश्यू आला. तो आल्याच्या नंतर तातडीनं मी स्वतः मनमोहन सिंग प्राईम मिनिस्टरला घेऊन यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेलो. आत्महत्या त्यांनी केली, त्या कुटुंबाची विचारविनिमय केला, माहिती घेतली, आणखी अनेक ठिकाणून माहिती घेतली. आणि जर कर्जबाजारीपणा हा जर इश्यू असेल तर ते 60-70 हजार कोटीचं कर्ज माफ करून एक नवीन रस्ता त्यांना दाखवला. एवढंच नव्हे तर स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली एक कमिशन नेमलं आणि त्या कमिशनच्या मार्फत इश्यूज हे सखोल त्याच्यात जाऊन सरकारला सूचना करत आणि कॉस्ट ऑफ कन्झ्युमेशन लक्षात घेऊन शेतीमालाच्या किमती वाढवल्या. या सगळ्या गोष्टी त्या 10 वर्षात केल्या.
मी एवढंच सांगू शकतो की हा देश मी ज्यावेळेला शेती खात्याची सूत्र घेतली त्यावेळेला गहू, तांदूळ, साखर ही या देशाला पुरेशी नव्हती आणि म्हणून या संबंधीची नवीन नीती मी ठरवली आणि किमती दिल्या, नवीन जाती दिल्या आणि त्याचा परिणाम 10 वर्षांनी ज्यावेळी मी हे खातं सोडलं त्यावेळेला इंडिया हॅज सेकंड लार्जेस्ट एक्सपोर्टर ऑफ व्हीट इन द वर्ल्ड. India second largest exporter in sugar. India first largest exporter in rice. या गोष्टी झाल्या. आज या प्रधानमंत्र्यांना फुकट धान्य देण्याची ताकद झाली. त्याची सवय फार ठेवली. त्या 10 वर्षात कष्ट केले, धोरणातली त्याचे रिझल्ट आहे. एका दिवसात धान्य असं सुधारत नसतं.